मंडळी नमस्कार. अतिचारी ग्रहाची चाल नॉर्मलपेक्षा स्पीडने होत असते व त्याच्या या गतीनुसार आपल्याला फळे देत असतो. अतिचारी ग्रहांची फळे फारशी चांगली मिळत नसतात. 14 मे 2025 या दिवशी गुरुचे गोचर मिथुन या राशीत होत आहे. या दरम्यान गुरुग्रहाची अतिचारी चाल असणार आहे. मागील 2018 ते 2022 या वर्षामध्ये अतिचारी चाल आपण बघितलेली आहे गुरुग्रहाची. त्यावेळी संपूर्ण विश्व प्रभावित झाले होते. तेव्हा कोरोना नावाच्या महामारीने संपूर्ण विश्वच बदलले होते. गुरुच्या या अतिचारी चालीमुळे आपल्या आयुष्यात खूप गोष्टींमध्ये परिवर्तन होते. आपण विवश होतो. इच्छा असो किंवा नसो, गोष्टी नाईलाजाने कराव्या लागतात. तेव्हा गुरु 4 वर्षासाठी अतिचारी होते. आता 14 मे 2025 पासून पुढील 8 वर्षासाठी म्हणजेच 2035 पर्यंत गुरुग्रह अतिचारी होत आहेत. अतिचारी गुरुचे नॉर्मलपेक्षा जास्त स्पीड असल्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये मोठे परिवर्तन होणार आहे. त्यामुळे धार्मिक, आर्थिक, राजनैतिक परिवर्तन होईल. या संदर्भात अतिचारी गुरु संपूर्ण जगाला धर्म, नैतिकता, सदाचार आणि आदर्शाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतील. या वेळेत संपूर्ण जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल. महागाई विक्राळ रूप धारण करेल. खाण्यापिण्याच्या गोष्टींना लोक महाग होतील. युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जनसंख्येचे संतुलन होईल. आता जे युद्ध होईल ते धर्मयुद्ध असेल, जे मानवाच्या कल्याणासाठी होईल. अतिचारी गुरु 2025 ते 2033 पर्यंत विश्वामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणतील. अतिचारी ग्रह युद्ध थांबवू शकत नाहीत. यामध्ये कूटनीती असते. तात्पुरती स्थगिती येते गुरुच्या अतिचारी असण्यामध्ये. साधारण 27 तारखेच्या आसपास पाकिस्तानचे विभाजन होऊ शकते. या सर्व शक्यता आहेत. गुरुच्या आणि इतर ग्रहांच्या चालीनुसार हे आपण ठरवत असतो. मे 2025 यामध्ये दीर्घकालीन ग्रहांचे गोचर आपण बघूया. त्या संदर्भात राहू आणि गुरुचे गोचर खरोखरच खूप महत्त्वाचे असते, कारण हे दोन्ही ग्रह दीर्घकालीन परिणाम देणारे असतात. हे दोन्ही ग्रह एका राशीत दीर्घकाळ राहतात, त्यामुळे त्यांचे परिणाम जाणवण्यासारखे असतात. राहू सध्या मीन राशीत असल्यामुळे तो भ्रमित निर्णय आणि मानसिक अस्थिरता निर्माण करतोय. शनी हा आणखी अतिदीर्घकालीन ग्रह आणि शुक्र राहू बरोबर मीन राशीमध्ये असल्यामुळे हे 3 ग्रह शनी, शुक्र आणि राहू हे मीन राशीत असल्यामुळे भावनिक लेवलवर सगळा गोंधळ होणार आहे किंवा या गोष्टींचा ताण होऊ शकतो. त्यातच मंगळ हा ग्रह कर्क राशीमध्ये नीच झालेला आहे. त्यामुळे क्रोध, प्रतिक्रिया आणि कृतीमध्ये असंतुलन होऊन जाईल. या ग्रहस्थितीमुळे काही विशिष्ट प्रकारचे तणाव, अस्थिरता किंवा संघर्ष जाणवू शकतो. खास करून व्यक्तिगत किंवा सामाजिक स्तरावर यामुळे मोठे फरक जाणवतील. ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.